आता आपण रशियाकडनं तेल घ्यावं की नाही मी ठरवणार की कोणी मला सांगणार तू घे, काय प्रॉब्लेम नाही. सध्या ते डोनाल्ड ट्रम्पच करत होते. अमेरिकेनं भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी मुभा दिली आहे. 4 एप्रिलपर्यंत भारत रशियाकडून तेल खरेदी करू शकणार आहे. तर नेहरूंनी स्पष्ट भूमिका घेतली असती की हा जो काही इराणवर जो काही हल्ला करण्यात आला आहे तो आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करणारा हल्ला आहे, युद्ध आहे. आपण त्याचबरोबर काही भूमिका घेतलेली नाही. भारताचं मौन का आहे? अमेरिकेने ज्या ठिकाणी पाय ठेवला ती राष्ट्र संपूनच गेलेली, त्यांचं काही ना काही वाईटच झालेलं आहे. की न्याययुद्ध हा प्रकार असतो. असं जगभरातनं असं येतं की महिलांवर फार अत्याचार होतात, इराणवर महिला अशा आहे, महिला तशा, पण लिटरसी रेटमध्ये भारताच्या महिलांपेक्षा पुढे इराणच्या महिला. युद्ध सुरू करणं सोपं असतं पण थांबवणं कठीण. नमस्कार मित्रांनो, आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत थेट मध्य पूर्वेच्या राजकारणातील तज्ज्ञ, युद्धसृष्टीचे अभ्यासक आणि जागतिक घडामोडींवर सखोल नजर ठेवणारे जतीन देसाई सर. आज आपण मिडल ईस्टमधला संघर्ष, युद्धाचं राजकारण आणि अर्थात डोनाल्ड ट्रम्प या तिन्ही विषयांवर खुली चर्चा करणार आहोत. तर मग हा संवाद सुरू करूया. सर, खूप खूप स्वागत आहे सुपरदेसी टॉक्समध्ये. मला आत्ताचं एकंदर वातावरण पाहता एक प्रश्न सतत डोक्यात येतो. मला असं वाटतं की ना हा बऱ्याच लोकांच्या डोक्यात येत असेल की युद्ध का होतात? युद्धाचं म्हणजे असं म्हटलं जातं की जस्ट वॉर अँड अनजस्ट वॉर. सॉरी, मला परत सांगा. जस्ट वॉर हां. अँड अनजस्ट वॉर. न्याय्य युद्ध आणि अन्याय युद्ध. तर त्याबद्दल माझं असं मत आहे की न्याय युद्ध हा प्रकारच नसतो. न्यायासाठी युद्ध करण्याचा प्रकारच हा नसतो. प्रकार असतो. म्हणजे अन्याय युद्ध अन्याय करणारेच असतात. त्यामुळे देर इज नथिंग लाईक जस्ट वॉर. हे म्हटलं जातं की जस्ट वॉर वगैरे. जस्ट वॉरला किमान म्हणजे आता आपण जर पश्चिम आशियातला जर विचार केला तर ते जस्ट वॉरच्या म्हणजे एकदम म्हणजे कोणी असं प्रयत्न केला की याला जस्टिफाय करण्याचा तर ते देखील करू शकणार नाही. कारण मुळातच तो बेकायदेशीर युद्ध आहे. बेकायदेशीर अशा स्वरूपानं की जस्ट वॉर कशाला म्हणतात की प्रिएम्प्टिव्ह अशा स्वरूपानं. म्हणजे मला भीती आहे की समोरचं राष्ट्र माझ्या राष्ट्रावर हल्ला करणार आणि म्हणून मी प्रिएम्प्टिव्ह प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मी त्यांच्यावर हल्ला केला. म्हणजे एका अर्थानं सेल्फ डिफेन्ससाठी. तर याचा विचार केला अमेरिका आणि इस्रायलनी इराणवर जो काही जे काही केलं, ज्या स्वरूपानं हल्ला केला आहे, तर ते त्या व्याख्यात देखील बसत नाही. आणि म्हणून की जे काही आंतरराष्ट्रीय जे काही नियम आहेत, कायदे जे काय आहेत त्याच्या विरोधात ते आहे. आणि या सगळ्यांनी म्हटलं म्हणजे इन्क्लुडिंग संयुक्त राष्ट्राचे जे सेक्रेटरी जनरल अँटोनियो गुटेरेस त्यांनी देखील म्हटलं की हे बेकायदा युद्ध आहे. कारण लोकांना ट्रम्पकडनं अशा स्वरूपानं सांगण्यात आलं की इराण न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याच्या खूपच जवळ आलेलं आहे. आता त्यांचं हे म्हणणं त्याला ग्रोसी म्हणून जे आहे, जे IAEA इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी याचे प्रमुख जे आहे त्याने मागच्या महिन्यात असं सांगितलं की त्यांना अजून तरी अशा स्वरूपानं आढळलं नाही की इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या जवळ आहे. असं ग्रोसी IAEAचे म्हणतात विथ ऑथॉरिटी. त्या ऑथॉरिटी त्याचं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे ट्रम्पचं म्हणण्याला अर्थ नाही. दुसरं, ट्रम्पने असं म्हटलेलं जून महिन्यात जेव्हा 12 दिवसाचं युद्ध झालं इस्रायल, अमेरिका आणि इराण, शेवटी अमेरिकाने त्यात उडी मारली. कारण यांचे जे इराणचे 3 जे न्यूक्लिअर साईट ते डोंगराच्या एकदम खाली होते
आणि इस्रायलकडे अशा बरोबर टेक्नॉलॉजी नव्हती की त्याला उद्ध्वस्त करू शकतील म्हणून. आणि म्हणून अमेरिकेने त्याच्या बॉम्बर विमान पाठवले. आणि ते बंकर बस्टर विमान. बस्टर. तेव्हा ट्रम्पने म्हटलं त्यानंतर की आपण सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. नेतान्याहू इस्रायलचे प्राईम मिनिस्टर त्याने म्हटलं इट्स अ हिस्टोरिक विक्ट्री. म्हणजे हिस्टोरिक विक्ट्री मध्ये सगळं संपलं. त्याचे अणुबॉम्ब करण्याची जी काही क्षमता असतील किंवा एनरिच युरेनियम जे काय असतील ते सगळं तुम्ही उद्ध्वस्त केले. ही जून महिन्याची गोष्ट. हो, जस्ट आत्ताच हे झालं होतं. हो. आणि आता म्हणतात की अणुबॉम्ब बनवण्याच्या जवळ होते. आणि दुसरं की या दरम्यान ओमान अमेरिका आणि इराणमध्ये मध्यस्थी करत होतं. 27 फेब्रुवारीला ओमानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेच्या एका वृत्तवाहिनीला असं सांगितलं की आमचं जे काही नेगोसिएशन जे काही सुरू आहे ते त्याला कॉन्क्रीट स्वरूप मिळालं आहे आणि लवकरच आम्ही त्याचं अनाऊन्समेंट करू. आणि इराणनी अणुबॉम्ब किंवा त्यांचे जे काही अणु कार्यक्रम आहे ते थांबवण्याचं कमिट केलं आहे. 27 तारखेला ओमानचे परराष्ट्रमंत्री हे म्हणतात की दोघांमध्ये चांगली चर्चा झाली आहे आणि लवकरच आम्ही नेगोसिएशन पूर्ण होईल आणि तुम्हाला सगळं चांगलं दिसेल. शांतता होईल जागतिक शांततेसाठी. हा, जागतिक शांतता. आणि व्हेरी नेक्स्ट डे हल्ला झाला. त्यामुळे हा इवन जस्ट वॉर आपण मान्य केलं की दॅर इज समथिंग लाईक जस्ट वॉर, तरी त्या व्याख्यात देखील बसत नाही. हां, म्हणजे त्यामुळे इट्स अ टोटली अनजस्ट अँड अगेन्स्ट इंटरनॅशनल लॉ. आंतरराष्ट्रीय जे काही नियम आहे, संकेत जे आहे, त्या सगळ्याला धाब्यावर बसून हा हल्ला करण्यात आला आहे. पण जे मिडल ईस्टचे आत्तापर्यंत सगळे जे काही राष्ट्र आहेत आणि आत्तापर्यंत मिडल ईस्टचा जो काही युद्धांचा इतिहास राहिलेला आहे, हे सगळे संघर्ष एकत्रच आहेत की वेगवेगळे आहेत? मला म्हणायचं की जोडलेले आहेत का एकमेकांना हे सगळे संघर्ष? एक लक्षात घ्या, आपण जेव्हा आखाती राष्ट्र म्हणतो म्हणजे इराण, इराक, सौदी, सगळे आपण आखातीच राष्ट्र समजतो. आखाती राष्ट्र, आखाती मिडल ईस्टर्न. हां. तर संपूर्ण आखाती राष्ट्रांमध्ये काही एकमत सगळ्या मतावर आहे असं नाही. शिया सुन्नीचा वाद आहे. दुसरं प्रो अमेरिका अँटी अमेरिका सिनारिओ आहे. आता बहुतेक जे काही आखाती राष्ट्र आहे ते एक लहान राष्ट्र असल्यामुळे, लहान पण समृद्ध राष्ट्र असलं तरी मोठ्या प्रमाणात अमेरिकेवर ते डिपेंडंट आहे. आणि म्हणून जवळपास सगळ्या देशांनी त्यांच्या देशात अमेरिकेचा बेस ला मान्यता दिली आहे की अशा स्वरूपानं सहसा कुठलाही देश दुसऱ्या देशाचं तळ आपल्या देशात मान्यता देत नाही, मंजुरी देत नाही. पण सौदीपासून UAE, बहरीनमध्ये काय, कतारमध्ये काय, सगळीकडे यांचे अमेरिकेचे बेस आहे. बेसिस, मिलिटरी बेसिस. हा त्यातला मुद्दा आहे. आणि ऑब्वियसली इराण आणि इराक हे दोन त्याचा शिया राष्ट्र आहेत. बाकी सगळीकडे सुन्नींचं सत्ता आहे, सुन्नींच्या हातात. बहरीन शिया बहुसंख्याक आहे, पण सत्ता सुन्नींकडे. तर शिया सुन्नीचाही वाद आहेच त्या. आणि ऑब्वियसली या सगळ्या ह्याच्यात तेलाचं राजकारण जे आहे ते आपल्याला विसरता येणार नाही. म्हणजे अमेरिकेच्या दृष्टीने याच्या जस्ट आधी व्हेनेझुएला ज्या स्वरूपानं निकोलस मादुरो हायजॅक केलं, म्हणजे किडनॅप केलं. काराकसवर, कॅपिटल सिटी काराकसवर तुम्ही काय हल्ला करतात, त्याला आणि त्याच्या पत्नीला पकडून हायजॅक करून अमेरिकेत तुम्ही नेता. ऑब्वियसली व्हेनेझुएलाकडे तेल आहे आणि
तेल क्युबा मोठ्या प्रमाणात व्हेनेझुएला आणि मेक्सिकोच्या तेलवर अवलंबून आहे. आता व्हेनेझुएलावर एका अर्थानं नियंत्रण आहे अमेरिकेचं. पपेट हां. बसवतात. एका अर्थानं नियंत्रणच झालं. त्यामुळे क्युबा असं क्रायसिस निर्माण झाला आहे. क्युबामध्ये मोठ्या प्रमाणात एनर्जी क्रायसिस निर्माण झालेला आहे. आणि ट्रम्पने लगेच म्हटलं ना की पुढचं टार्गेट क्युबा आहे. म्हणजे व्हेनेझुएला तेल, इकडे तेल, आणि दुसरं की अमेरिकेतली जे ज्यू लॉबी, यहुदींची जी काही लॉबी आहे ती एवढी पॉवरफुल आहे की ट्रम्प यांना म्हणजे एकतर ट्रम्पचं देखील त्यांना सगळं आंतरराष्ट्रीय राजकारण आणि सगळ्या गोष्टी किती कळतात हा एक संशोधनाचा विषय आहे का. म्हणजे किंवा ॲरोगन्स म्हणूया की आपलं काय होणार, आपल्याला कोण काय करणार इन नो टाईम इराण आपण संपूर्ण सत्तांतर घडवून आणू किंवा त्याला संपवून. पण एक गोष्ट जे बेसिक आहे ते त्यांच्या लक्षात येत नाही अंडर एस्टिमेट केलं आहे. की युद्ध सुरू करणं सोपं असतं पण युद्ध थांबवणं कठीण असतं. म्हणजे तुम्ही रशिया युक्रेनचं जर पाहिलं 4 वर्ष झाली. हो. फेब्रुवारी 2022 आणि आपण मार्चच्या एंडमध्ये आहोत 26. पुतिनलाही वाटत होतं झेलेन्स्की, युक्रेन हे काय फारसं काही टिकणार नाही, आठवडे 10 दिवसात आपण त्यांना संपवून टाकू. पण तसं झालं नाही. इकडे त्यांना जे वाटत होतं तसं होत नाही. एक दुसरं त्याच्या लक्षात येत नाही की कुठलाही अमेरिकन युद्धात मरणं पसंत करत नाही. आपण व्हिएतनाममध्ये पाहिलं. आणि कुठल्याही अमेरिकन नागरिकाला पण हे आवडत नाही की आपला सैनिक मेला आवडत नाही. म्हणजे जेव्हा अमेरिकेत डेड बॉडी जेव्हा किंवा मॉर्टर रिमेन्स जेव्हा आणलं जातं तर प्रचंड तिकडच्या लोकांमध्ये संताप निर्माण होतो. म्हणजे अफगाणिस्तानच्या केसमध्ये आपण पाहिलं, त्याच्या आधी व्हिएतनाममध्ये असं झालेलं. त्यामुळे अमेरिकन माणूस युद्धात मरू इच्छित नाही. इराणच्या बाबतीत तसं नाही आहे. हां, इराणमधले लोक त्याला त्या हुतात्मा म्हणतात. हो, त्यासाठी ते लोक रस्त्यावर उतरतील, अमेरिकन उतरणार नाही. त्यामुळे एवढं सगळं असून सुद्धा तिथले लोक बंकरमध्ये लपले नाही तर ते प्रोटेस्ट करतायत शहराच्या मधोमधी. कोणी मेलं त्याच्या दफनविधीसाठी हजारो लाखो लोक न घाबरता रस्त्यावर. असं अमेरिकेत होणार नाही. हे जे आहे ना, ही लोकांची सायकी. लोक कशा स्वरूपानं विचार करतात, वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या समूह कुठल्या स्वरूपानं विचार करतात याचा त्याला अंदाज आला नसेल की आपण लगेच संपून टाकू. हे सगळं असं होत नाही. संपून टाकणं शक्य नाही. अमेरिकेला सगळीकडनं माघार घ्यावी लागली आहे. अफगाणिस्तानमध्ये लेटेस्ट अफगाणिस्तानमध्ये माघार घेतली. म्हणजे असं कुठलं युद्ध आहे जे अमेरिकेने जिंकलंय? एकही नाही. व्हेनेझुएलामध्ये हार. व्हेनेझुएलामध्ये आता काय त्याला अर्थच नाही. म्हणजे व्हिएतनामने तर तेवढी बदनामी केली आहे. हो, व्हिएतनामने ज्यांच्याकडे शस्त्र नाही, सामान्य शस्त्र, अशा स्वरूपानं लोकांनी फाईट केलं. तर अमेरिका कुठलं जिंकलं नाही. पण ट्रम्पचं जे आहे, म्हणजे मला खरं आश्चर्य एका अर्थानं अमेरिकन नागरिकांचं वाटतं. म्हणजे आता मात्र अमेरिकन नागरिकांचं काय, जगातच आपल्याला बोलावं लागेल. लोक कशा लोकांना जसं निवडून देतात दुसऱ्यांना. आणि ते पण दुसऱ्यांदा. मला पण तेच वाटलं, जर का एवढे प्रगत आणि उन्नत राष्ट्र आहेत ते, आणि तिथली जनता ऑफकोर्स उन्नत असेल, आणि अशा प्रकारच्या माणसाला पुन्हा एकदा निवडून देणं कितपत योग्य आहे. आणि ते देखील अशा देशात की ज्या देशातलं माध्यम खूप बोल्ड आहे,
सरकारला प्रश्न विचारतायत. म्हणजे आता या सगळ्या ह्याच्यात जर तुम्ही न्यूयॉर्क टाइम्स पाहिलं किंवा इवन CNN किंवा वॉशिंग्टन पोस्ट सारखी वर्तमानपत्र सरळ सरळ ट्रम्प आणि ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनला प्रश्न विचारतायत. म्हणजे मिनास नावाच्या शहरात पहिल्याच दिवशी 28 फेब्रुवारीला जो काही हल्ला करण्यात आला, त्या 400 शाळकरी मुली मेल्या. तर त्यावर ट्रम्पने म्हटलं का इराणने हल्ला करून आणलाय पहिल्या दिवशी. पण लगेच न्यूयॉर्क टाइम्स CNNच्या लोकांनी त्याचं सगळं फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन केलं. म्हणजे आपल्या इकडे आपण ते कल्पनाही करू शकत नाही, एखादा माध्यम फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन करणार. आणि ते सगळं फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्यांनी जाहीरपणे म्हटलं की हे क्षेपणास्त्र जे आहे हे क्षेपणास्त्र अमेरिकन आहे आणि अमेरिकेनेच हल्ला केला आहे. म्हणजे हे अशा स्वरूपानं उघड उघड माध्यमाने भूमिका घेणं गट्स आहे तिथल्या मीडियामध्ये. ते गट जे आहे. आणि तिकडच्या हॉलिवूडमधले अनेक लोक बरोबर. हो. हॉलिवूडमध्ये अनेक लोक एवढं बोलतात. आता परवा ऑस्करच्या स्टेजवर पण. ऑस्करमध्ये देखील आपण पाहिलं हो. बिचारी प्रियंका चोप्राला आता काय बोलायचं आता प्रियंका चोप्राला पण एक्सपेक्टेड नसेल ती की बापरे. देखील तिथे तुम्हाला काहीतरी कमेंट करता आली पाहिजे ना. हो. आणि शेवटी तुम्ही युनेस्कोचे अँबॅसेडर आहात. यू आर नॉट ओनली तुम्ही मात्र फिल्म सेलिब्रिटी नाही, तुम्ही युनेस्कोचे अँबॅसेडर आहात. आणि हे ते युनेस्को की जे लहान मुलं त्यांचं शिक्षण या सगळ्याबद्दल जागरूक आहे, या सगळ्यांबद्दल बोलतायत, त्याचे अँबॅसेडर गप्प राहणं हे थोडं आश्चर्यकारकच आहे ना. पण सर सामान्य जनता जी आहे, सामान्य जनतेने काय घ्यावं याच्यातनं आणि कुठल्या बाजूने उभं राहावं? फॉर एक्झाम्पल की आपल्या भारताचा या युद्धाशी काय संबंध होता हे सगळ्यांना व्यवस्थित माहिती पडलेलं आहे, परंतु मीडियामध्ये भलतंच दाखवलं होतं, इंडियन मीडियामध्ये सुद्धा आणि काही फॉरेनच्या मीडियाजमध्ये सुद्धा इराणच्या वेगवेगळ्या लोकांना बोलवून क्रॉस क्वेश्चनिंग केली जाते. तर याच्यातनं ना कन्फ्युजन तयार होतं. तर सामान्य माणसाने उभं कुठं राहायला पाहिजे, कुठला स्टँड घ्यायला पाहिजे आणि कशा प्रकारे योग्य माहिती मिळवली पाहिजे? तर सामान्य माणसाला एक तर माझं असं मत आहे की मोठ्या प्रमाणात भारतात चर्चा आहे की भारताची भूमिका काय असावी. तर ऑब्वियस माझं असं मत आहे की भारताने काहीच भूमिका घेतलेली नाही. सिक्युरिटी काउन्सिलमध्ये बहरीनने स्पॉन्सर केलेला एक प्रस्ताव आला की ज्याला 135 देशांनी त्यावर सही केलेली, त्यात भारत होता. आणि तो प्रस्ताव इराणची टीका करणार होता की इराणने जे काही शेजारील राष्ट्र आहे त्या राष्ट्रावर हल्ला केला आहे. तेवढंच त्यावर आपण आणि सिक्युरिटी काउन्सिलमध्ये त्यावर चर्चा झाली. सिक्युरिटी काउन्सिलमध्ये तो ठराव मंजुरी झाला. पण 15 सभासद असतात, त्यात 13 बाजूने होते आणि 2 रशिया आणि चीन या दोघांनी विरोध केला पण ॲब्स्टेन राहिले. 13-2 अशा स्वरूपात तो ठराव मंजूर झाला. पण हा त्यातला एक भाग झाला. पण अमेरिका आणि इस्रायलने केलं त्याचं काय, त्याच्यावर कोणी बोलत नाही. मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट की मिनाफ शहरात 400 शाळकरी मुलींना ज्या स्वरूपानं ठार मारण्यात आलं, मला त्या दिवशी बातमी आल्यानंतर मला लगेच स्ट्राईक झालं. 2014च्या डिसेंबरमध्ये पाकिस्तानच्या पेशावर शहरात आर्मी पब्लिक स्कूल या ठिकाणी तालिबान म्हणजे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान TTP यांनी हल्ला केलेला. आणि त्यात एकूण 150 लोक त्यात मारली गेली. पण त्यात 135 मुली होत्या, लहान शाळकरी मुलं होती. आणि त्या मारल्या गेल्यानंतर संबंध जगभर त्याचं प्रचंड रिॲक्शन निर्माण झालेलं. आणि मला आठवतं की भारतात जवळपास संपूर्ण भारतात 2-3 दिवसानंतर प्रत्येक शाळेतल्या मुलं मुली रस्त्यावर त्या लोकांनी निदर्शन केली, आपापल्या शाळेच्या बाहेर प्लेकार्ड्स सोबत, आणि दहशतवाद्याचा निषेध केला.
खूपच चांगलं कौतुक करण्यासारखी गोष्ट होती. मात्र भारतात नाही, संपूर्ण जगभर झालं. पण यावेळेस नाही झालं. मिलापमध्ये 400 जे काही शाळकरी मुली मेल्या, त्याबद्दल तेवढी संवेदना नाही दाखवली लोकांनी, जी तुम्ही पेशावरला दाखवली. असं का? त्याला कारण माझं असं मत आहे, की हत्या हत्या कोण करतं किंवा हत्या कोण घडवून आणतं, त्यावर आपली भूमिका ठरता कामा नये. आपली भूमिका हत्या करणार कोणीही असे, त्याच्या विरोधातली असली पाहिजे. या ठिकाणी अमेरिका त्यामुळे प्रतिक्रिया देखील संपूर्ण जगभर. कुठे तुम्ही असं वाचलंय का मला सांगा, की 50,000 मुलं रस्त्यावर उतरून इराणच्या शाळकरी मुलींच्या हत्येच्या विरोधात त्या लोकांनी निदर्शन केली आणि असं कुठे झालंय काय? उलट आपल्या भारतात तर असं म्हणतायत की तुम्ही इराणची बाजू घेणं बंद करा. काल इव्हन राज ठाकरे भारताने इराणच्या बाजूने भूमिका घ्यायला पाहिजे होती असं राज ठाकरेही काल इव्हन म्हटला. बरोबर. की एक तर मला असं वाटतं की इराण आणि आपले जे काही संबंध आहे ते काही अलीकडचे नाही, हिस्टोरिकल आपले संबंध राहिले आहेत. पर्शियातनं लोक इकडे येणं, पर्शियाशी आपले संबंध, पर्शिया, पारसी, फारसी भाषा, या सगळ्या गोष्टी. त्यामुळं आपले असे संबंध असतात. आणि दुसरं की ते सगळं जरी जाऊन दिलं तरी देखील OIC जे आहे, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन, त्यात पाकिस्तान अनेकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत असतो. त्या ठिकाणी OICमध्ये भारताच्या बाजूनं बोलणारं एक राष्ट्र आहे आणि ते म्हणजे इराण. हां, ते आपल्या बाजूनं आहे. आपण गद्दारी केली. दुसरं, इराणसोबत आपला ट्रेड, इराणसोबत आपण जे काही तेल घ्यायचो, अमेरिकेमुळे बंद झालं. 2019 नंतर बंद झालं. आपण जे काही तेल घ्यायचो त्यातले 40 ते 45% त्यातले जे काही पैसे अमाऊंट हे रुपयामध्ये आपण करायचो व्यवहार, आणि त्यामुळे आपल्याही फायद्यात होत. इराण आपल्याला डिस्काउंटेड रेटमध्ये डिस्काउंट तेल द्यायचं. आणि परत रुपीमध्ये व्यवहार, अदरवाईज तुम्हाला डॉलरमध्ये. परत ते डॉलर फ्लक्च्युएशन. आणि आज जर पाहिलं तर रेकॉर्डच 93 केलं रुपीज आहे, आहे. 93 रुपयानं 30 काय 32 पैसे झालेले आहे. त्यामुळे तो ट्रेड जो होता तो रुपीमध्ये होता, डॉलरमध्ये नव्हता. आपल्या फायद्याचा होता, तोही आपलं बंद झालं. तिसरं कारण एक लक्षात घ्या, चाबहार बंदर जे आहे इराणमध्ये, पोर्ट जे डिस्ट्रॉय केलं. चाबहार पोर्ट, आता चाबहार पोर्टमध्ये भारताची प्रचंड गुंतवणूक आहे. 2015च्या शेवटी, नाही 2016च्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी चाबहारला गेले होते. अफगाणिस्तानचे प्रेसिडेंट अशरफ गनी आणि इराणचे प्रमुख, असं तिघांचे जगभरात फोटो छापून आले नाही चाबहार याच्यात. चाबहारचं भारताच्या दृष्टीने खूप स्ट्रॅटेजिक महत्त्व होतं. त्याच्याच रूपानं चाबहारपासून पाकिस्तानचं ग्वादर बंदर जे आहे, की ज्यात चायनाचं मेजर इन्व्हेस्टमेंट आहे, ते मात्र 70 नॉटिकल माइल्स म्हणजे 70 सागरी मैल एवढ्या अंतरावर आहे. आणि ते ग्वादरपासून चीनमध्ये जिनजियांग नावाचा एक प्रोव्हिन्स आहे, त्याचं कासगर नावाचं एक महत्त्वाचं शहर आहे. तो संपूर्ण जो काय कॉरिडोर, की ज्याला चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर म्हणतात, त्यात चायनाने $70 बिलियन इन्व्हेस्टमेंट केलं आहे. 70 अब्ज डॉलर एवढी त्यात गुंतवणूक केली आहे. चायनाचं त्यात खूप, चायनीज अनेक कंपन्या त्या कॉरिडोरमध्ये आहे. रस्ते बनवणं, ग्वादर पोर्टमध्ये चीनच्या सबमरीन, चीनच्या बोटी त्या भागात ग्वादरमध्ये दिसतात. आता तुम्ही त्याच्यापेक्षा 70 सागरी मैल अंतरावर असता
की तुमच्या लक्षात येईल त्याचं सागरी महत्त्व काय आहे, स्ट्रॅटेजिक महत्त्व काय आहे ते. चाबारचं एक दुसरं महत्त्व असं होतं की आता आपल्याला सेंट्रल एशिया जे आहे तर ते तुर्कमेनिस्तानपासून उझबेकिस्तान, कझाकस्तान वगैरे तिकडची जी काय बाजार आहे, मार्केट, कारण तिकडे मोठ्या प्रमाणात तेलचा साठा आहे. तर त्या बाजारापर्यंत पोचायचंही कसं? तर एक मार्ग होता वाघा पाकिस्तानचा, तो बंद आहे. म्हणजे तुम्हाला सेंट्रल एशियामध्ये जर पोचायचं असेल तर तुम्हाला एक पर्याय ऑल्टरनेट निर्माण करावा लागेल आणि तो ऑल्टरनेट चाबार होता. म्हणजे भारतातनं चाबारला पाठवायचं आणि चाबारहून अफगाणिस्तानवरनं सेंट्रल एशियन नेशन्स. आणि भारताने जी काही गुंतवणूक केलेली त्या मागचा हा विचार होता की आपण त्याचं सेंट्रल एशियामध्ये जाऊ. परंतु आता अमेरिकेमुळे तर सगळंच थांबलं आहे. पण मग हे जे काही मुद्दे आहेत ना, की मला वाटतं की सगळ्या गोष्टी आपण टोटॅलिटीमध्ये पाहिलं पाहिजे आणि आपली भूमिका इंडिपेंडेंट ऑफ ए और बी कंट्री आपली भूमिका असली पाहिजे. तरच त्याचा आपल्याला खऱ्या अर्थानं त्याचा फायदा होईल, उपयोग होईल. आता आपण रशियाकडनं तेल घ्यावं की नाही ह्याची परमिशन आपण USA हे कडनं मी ठरवणार की कोणी मला सांगणार तू घे, काय प्रॉब्लेम नाही. सध्या ते डोनाल्ड ट्रम्पच ठरवत आहे. मी माझं इंटरेस्ट म्हणजे आतापर्यंत जोपर्यंत आपण व्यवस्थित घेत होतो तोपर्यंत आपल्याला डिस्काउंट रेटमध्ये मिळत होतं. आता नाही मिळते डिस्काउंट रेटमध्ये आपल्याला. आता नाही, आता आपल्याला गरज आहे. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी इन टोटॅलिटीमध्ये पाहिले पाहिजे. आणि अनफॉर्च्युनेटली आज नेहरू, नासर, सुकर्णू, टिटो अशा स्वरूपाचं नेतृत्व नाही की ज्यांनी नॉन अलाइड मुवमेंट, गुटनिरपेक्ष आंदोलनाला जन्म दिलेला. म्हणजे त्यामागे भूमिकाच अशी होती ना की तेव्हा आपण म्हणायचो थर्ड वर्ल्ड कंट्री. आता कोणी शब्द वापरत नाही थर्ड वर्ल्ड कंट्री. आता ग्लोबल साऊथ, इट इज ग्लोबल साऊथ. तर ते आता त्या ग्लोबल साऊथनी कुठेतरी आपलं इंटरेस्ट पाहिलं पाहिजे. आणि म्हणून नॉन अलाइड मुवमेंट जी होती की म्हणून पेपर आली आहे त्याला अधिक सक्रिय करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे जर भूमिका घेतली, सगळ्यांनी एक लॉबी म्हणून जर काम केलं जे आधी करायचे, तर मला असं वाटतं की ते खूप एक इफेक्टिव्ह त्याचा परिणाम होऊ शकेल. सर मला हा प्रश्न होता की आपण पाहतो इंडिया आणि अमेरिकेचे संबंध खूप चांगले होते, आता नाही आहेत, काहीतरीच विचित्र झालं, इट्स कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे आता. पण आपण असं का नाही करत की आपल्या आसपासचे जे देश आहेत जसं की चायना आहे, रशिया आहे, अफगाणिस्तान आहेच बुवा, पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे, या आपल्या आसपासच्या देशांसोबत चांगले रिलेशन प्रस्थापित करून डेव्हलपमेंट का नाही करत? म्हणजे चायनाने ज्या प्रकारे डेव्हलपमेंट केलेली स्वतःच्या देशामध्ये पुढे गेलेला आहे, किंवा आपला एवढा चांगला जुना एलाय आहे रशिया, त्याच्यासोबत आपण गद्दारी करतोय. आत्ता पूर्ण जागतिक पटलावर जिओ पॉलिटिक्समध्ये आपलं स्थानही एकदम आपण हरवून बसलेलो आहे. आपली फॉरेन पॉलिसी क्रॅश एकदम झालेली आहे. एक मित्र म्हणून आसपास कोण आहे भारताला की मित्र राष्ट्र आहे हा? आता आपण का नाही जात ह्या देशांकडे? सगळ्यात जवळचे मित्र, सगळ्यात जवळचा मित्र बांगलादेश होता शेख हसीना असेपर्यंत. आता तारिक रहमान प्राईम मिनिस्टर आहे, पण तारिक रहमाननी निवडणूक प्रचारात एक त्यांनी घोषणा दिलेली, ना पिंडी ना दिल्ली, बांगलादेश सबसे पहिले. ना पिंडी म्हणजे रावलपिंडी. रावलपिंडी यासाठी की पाकिस्तानचं लष्कराचं हेडक्वार्टर रावलपिंडी आहे. त्याने
ही भूमिका घेतली आणि ती योग्य आहे. म्हणजे शेवटी प्रत्येकाचा देशला प्रायोरिटी दिली पाहिजे, राष्ट्राला दिली पाहिजे. ट्रम्प तेच मेगा मागा वगैरे जे सगळं आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन. इकडे आपणही तसंच बोलतोय आणि त्याच रूपानं ते बोलत आहे. मला असं वाटतं की नंतर गोष्ट की नेपाळसोबत पाहिलं तर नेपाळसोबत आपले संबंध काही काळ चांगले असतात, काही काळ परत त्यात तणाव निर्माण होतो. आता लेटेस्ट सांगायचं तर 2015मध्ये जेव्हा नेपाळची नवीन राज्यघटना आली त्या निमित्तानं भारत आणि नेपाळमध्ये बराच तणाव झालेला. त्याला कारण असं होतं की आपण जे तराई एरिया म्हणतो नेपाळचा, म्हणजे भारताच्या बिहारला लागून, की ज्यात असं म्हणता येईल की इंडियन ओरिजिन मोठ्या प्रमाणात, की ज्यांचे बिहारच्या लोकांची रोटीबेटी व्यवहार आहे, त्या लोकांचा त्यात आक्षेप होता. नवीन राज्यघटनेच्या संदर्भात त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्यावर अन्यायकारक आहे आणि म्हणून आपणही त्याला काही वाट पाहायला सांगितलं वगैरे. त्यामुळे तो KP शर्मा ओली पंतप्रधान होते आणि जयशंकर जे आता फॉरेन मिनिस्टर आहे, परराष्ट्र मंत्री आहे, ते तेव्हा परराष्ट्र सचिव होते. आणि नेपाळमध्ये चीनचा प्रभाव खूप वाढला आहे. 2015 नंतर वाढला आहे, लक्षात घ्या. चीनचा प्रभाव वाढला आहे कारण नेपाळ लँडलॉक कंट्री आहे. त्यामुळे त्याला काही कुठनंही आयात करायचं असेल किंवा निर्यात करायचं असेल तर ते भारतातनं थ्रू कलकत्ता पोर्टस ते करतात. पण 2015च्या क्रायसिसनंतर त्या लोकांनी मोठ्या प्रमाणात चीनशी मैत्री केली. एक टॉपोग्राफीचा जर विचार केला नेपाळ आणि भारताचा, तर नेपाळचा हा जो तराई जो काही भाग आहे तो मैदानी प्लेन एरिया आहे आणि त्यामुळे इकडनं आयात निर्यात वस्तू आणणं वगैरे सोपं आहे. पण नेपाळ आणि चीन तुम्ही पाहिलं तर तो संपूर्ण डोंगराळ भाग आहे. त्यामुळे चीनकडनं लवकर सामान येणं तसं कठीण आहे. पण टेक्नॉलॉजी आणि याच्यात चीन खूप पुढे आहे. त्यामुळे बरेच करार नेपाळनी चीनसोबत केले आणि चीन तिकडनं रेल्वे वगैरेची सुरुवात त्यांनी कामाला केली. या सगळ्या देशात म्हणजे बांगलादेशात तर आधीपासून बांगलादेशात टेक्निकली म्हणजे इन रियालिटी नाही, टेक्निकॅलिटी अजूनही लिस्ट डेव्हलप कंट्रीमध्ये त्याचा समावेश आहे. खऱ्या अर्थानं आता तर नाही, पण ती जे काही प्रोसिजर असते त्या लिस्टमधनं त्याला ओमिट करण्याची ते खूप लेझी प्रोसिजर आहे. त्यामुळे ते अजूनही आहे. तर त्याला चीनने त्यांच्या 98% गुड्सवर 0% ड्युटी दिली आहे. म्हणजे आपल्या बाजूनं करण्यासाठी हे चीनची जी काही स्ट्रॅटेजी आहे ना की इन्व्हेस्टमेंट, इम्पोर्ट ड्युटी 0 करा, एकदम कमी करा आणि तिकडनं वस्तू आणा की ज्यामुळे त्या देशाच्या लोकांनाही आपल्या देशाबद्दल आदर वाटेल. चीनचं धोरण राहिलं आहे. आणि म्हणून सगळीकडे आपण जर पाहिलं तर अफगाणिस्तानमधल्या तालिबानशी 15 ऑगस्ट 2021ला तालिबान 2-0ची सत्ता आली. पण त्याच्या आधीपासून जे वाटत होतं की अमेरिकाचा विड्रॉ होणार आणि यांची सत्ता येणार, तेव्हापासून चीन त्यांच्या संपर्कात होतं. अफगाणिस्तानसोबत चीनचा अफगाणिस्तान तालिबानशी मुत्ताकी आणि मौलाना बरादर म्हणून एक होता, तो त्यांच्या दोहामध्ये जे काही तालिबानचं पॉलिटिकल ऑफिस होतं त्याचा तो प्रमुख होता. आणि अशी चर्चा होती की मौलाना बरादर जो आहे त्या बरादरला फॉरेन मिनिस्टर करणार, त्याला केलं नाही. पण त्या काळात जेव्हा सरकार नव्हती तेव्हा मौलाना बरादर चीनला जायचा आणि चीनच्या टॉप लिडरशी चर्चा करायचा. म्हणजे चीन कशात विचार करतो, माझं म्हणणं आहे की
ते उद्याचा विचार करत नाही, ते खूप पुढचा विचार करतात हम्म. आणि त्या स्वरूपानं ते स्ट्रॅटेजी लोकांची रिलेशन करतात. भारताला कदाचित ते कठीण असेल. शेवटी डेमोक्रॅटिक कंट्री आणि ऑथॉरिटेरियन कंट्री, कारण ते इट्स ऑथॉरिटेरियन ऑथॉरिटी. कंट्री, त्यामुळे तिकडे निर्णय घेणं जास्त सोपे असतात. आणि चीनबद्दल एक म्हणजे एकेकाळी जे काही कोल्ड वॉर आपण म्हणतो, 1990ला कोल्ड वॉरचं शीतयुद्ध जवळपास संपलं, अमेरिका आणि सोव्हिएट रशिया. पण आता नवीन जे काही शीतयुद्ध आहे ते अमेरिका आणि चीनमध्ये आहे. ते तर आहेच. अमेरिका आणि चीन आहे, दोन मोठे आहे. आणि त्यामुळे चीन जास्तीत जास्त राष्ट्रांना त्यांच्या बाजूनं घेण्याचा प्रयत्न करतो. आणि अमेरिका भारताच्या दृष्टीने भारताला आपल्यासोबत घेऊन चीनशी काउंटर करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असतो. बरोबर. चीन अमेरिकेला दूर ठेवायचा प्रयत्न करतोय आणि आसपासच्या सगळ्या राष्ट्रांना जवळ करतोय. परंतु आपण चायनाला जवळ करून आपली डेव्हलपमेंट का नाही पाहत? कारण की हे सगळे आपल्या जवळचे राष्ट्र आहेत आणि आपण टोटली डिपेंड आहोत अमेरिकेवर, असंच का वागतोय? नाही, एक गोष्ट मला आहे ना, माझा जो चीनच्या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा आपण दुर्लक्ष करतो, हो. की भारताचा जो काही व्यापार आहे चीनसोबतचा, तो गेल्या वर्षी आपण साधारण 118 कोटी डॉलर आपण $118 बिलियन एवढं आपण इम्पोर्ट केलेलं. आणि आपण एक्सपोर्ट मात्र 19 बिलियन डॉलर केलेलं. म्हणजे आपले ट्रेड डेफिसिट जे आहे चीनच्या सोबत ते जवळपास $100 बिलियन आहे, जवळपास. हे अत्यंत म्हणजे धोकादायक आहे. कुठल्याही देशासोबत व्यापारात ते एवढी तूट असणं हे योग्य नाही त्या देशाच्या दृष्टीनं. म्हणजे आपल्या दृष्टीनं तो अत्यंत म्हणजे कुठेतरी त्यावर एकतर इम्पोर्ट कमी करावं लागेल किंवा एक्सपोर्ट वाढवावं लागेल. पण तसं होत असताना दिसत नाही. आणि हे यासाठी महत्त्वाचं आहे की एकीकडे भारतात अनेक ऑर्गनायझेशन चीनचा बहिष्कार करता वगैरे घोषणा देतात, परंतु बहिष्कार थोडा इम्पोर्ट आपलं वाढत चाललं आहे चीनकडनं. त्यावर कोणीच विचार करत नाही. त्यावर विचार करण्याची अवस्था आहे कशा स्वरूपानं आपला एक्सपोर्ट वाढवता येईल. मला वाटतं हे शेवटी रिलेशनमध्ये आपण इक्वल तेव्हा होतो की जेव्हा ट्रेड जो आहे तो बराबरीनं होईल तेव्हा. हा एक मुद्दा मला असं वाटतं की त्याचा विचार केला पाहिजे. दुसरं की चीन LOSCमध्ये जे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जे आहे त्या ठिकाणी चीनची जी काही भूमिका आहे आणि 2020मध्ये जे काही झालं त्या पार्श्वभूमीवर चीनशी अधिकृत जवळ जाणं आता पण काहीच असं झालं आहे की आता काही दिवसापूर्वीच भारताने शेजारील राष्ट्रांवर जे काही गुंतवणुकीवर जी काही मर्यादा घातलेल्या किंवा बंधनं जी काही घातलेली ती खूप कमी केली आहे. त्यामुळे आता परत चीन जे आहे ते भारतात इन्व्हेस्ट करू शकणार असे आता 8-10 दिवसापूर्वीची गोष्ट आहे ते आहे. आणि बऱ्याच राऊंड LOSCच्या संदर्भात वगैरे होत आहे, पण या सगळ्या याच्यातनं कुठे काही निष्कर्षपर्यंत काही आपण पोचत नाही. मला असं वाटतं की चीनच्या सोबत म्हणजे सगळ्याचेच चांगले संबंध असले पाहिजे. आणि ऑब्व्हियसली की तुमचे जे काही शेजारील जे काही राष्ट्र आहे त्याच्याचे तुमचे जास्तीत जवळचे संबंध असले पाहिजे. मग ते बांगलादेश असो, श्रीलंका असो, मालदीव्स असो किंवा इकडे पाकिस्तान असो किंवा अफगाणिस्तान, इकडे भूतान आहे. भूतानचे तर आपले चांगले संबंध आहेत. भूतान आपलं खूप डिपेंडंट आहे आणि चीनचे देखील
आपले संबंध चांगले असला पाहिजे, पण ऑन अवर टर्म्स. हम्म. म्हणजे कुठेही दुसऱ्याच्या टर्म्स, नॉट ऑन अमेरिकन टर्म्स. हम्म. अमेरिकेशी संबंध चांगले असले पाहिजे, बट नॉट ऑन अमेरिकन टर्म्स. एक सोवरेन राष्ट्र म्हणून सोवरेन राष्ट्राचे काही अधिकार आहे आणि त्या सोवरेन राष्ट्रांनी आपले अधिकार सरेंडर करता कामा नये. मग ते कोणी असो, अमेरिका असो किंवा चीन असो किंवा रशिया असो. परराष्ट्र धोरणातलं सातत्य असलं पाहिजे. म्हणजे आज जर नेहरू असते तर नेहरूने स्पष्ट भूमिका घेतली असती की हा जो काही इराणवर जो काही हल्ला करण्यात आला आहे हम्म. तो आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन करणारा हल्ला आहे, युद्ध आहे. आपण त्या स्वरूपात काही भूमिका घेतलेली नाही. मला असं वाटतं की जगात जे नॅटो राष्ट्र आहेत की जे अमेरिकेचे सहकारी, आणि खरं नॅटोचं जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 5 जे आहे त्या आर्टिकल 5मध्ये असं म्हटलं की नेटोच्या एखाद्या राष्ट्रावर जर इतर कोणी हल्ला केला तर तो संपूर्ण नेटोवर हल्ला आहे असं हम्म. पाहिलं जाईल. आज अमेरिकेबाजून कुठलेही नेटो राष्ट्र उभं राहतं असताना दिसत नाही. हम्म. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सँचेस स्पष्टपणे सांगितलं की आम्ही बेसिसला जागा देणार. स्पष्टपणे म्हणजे म्हणजे पेड्रो सँचेसचं जाऊ द्या, इटलीच्या जॉर्जिया मेलोनी राईट विंगर आहे, हम्म. ते स्वतःच म्हणजे म्हणतात राईट विंगर, त्यांनी भूमिका घेतली आहे. मॅक्रो फ्रान्सची भूमिका घेतली आहे. म्हणजे नेटो देखील अमेरिकेच्या सोबत नाही. हम्म. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आणि पण त्यात आर्टिकल 6 जो आहे नेटोच्या घटनेप्रमाणे त्यात अशा स्वरूपाचा एरिया स्पेसिफिक केला आहे हम्म. की कुठल्या भागातनं हल्ला झाला किंवा कुठल्या भागात आर्टिकल 5 ॲप्लिकेबल असणार. तर त्यात युरोप, नॉर्थ अमेरिका, टर्कीचा समावेश आहे. पण हा भाग जो आहे हम्म. याचा त्यात समावेश नाही. चेंज झाले समीकरण हा, वगैरे जातात. त्यामुळे त्यांच्यावर ते बंधनकारक नाही. हम्म. पण खरं पण मग हे जे राष्ट्र आहेत सर, हे जे सगळे राष्ट्र आहेत नेटोचे किंवा आसपासचे सगळे, हे एका बाजूला पॅलेस्टाईन सोबत चुकीचं झालं आणि अशा सगळ्या गोष्टी करतात, परंतु याच्याच आजूबाजूचे जे सौदी अरेबिया, UAE या बाकीचे जे राष्ट्र आहेत ते सरळ सरळ अमेरिका आणि इस्रायलची साईड कशी घेतात? अमेरिकेने श्रीमंत सौदीच्या बाजूने सौदी इस्रायलच्या बाजूने आता हो. तिथे सौदी आणि इस्रायलमध्ये मिटिंगा होतात. हम्म. म्हणजे एकतर की पॅलेस्टाईनी सेंटिमेंट अखाती राष्ट्रात जे होतं ते आता नाही, हे आपल्याला मान्य करावं लागेल. पॅलेस्टिनियन सेंटिमेंट नाहीतर इस्रायलची 70,000 माणसं इस्रायलने मारू शकलं नसतं. हम्म. कारण अखाती राष्ट्र देखील एकेकाळी जेव्हा यासर अराफत असताना त्याची ती पर्सनॅलिटी, जायंट पर्सनॅलिटी सगळ्यांना सोबत घेऊन, आज तसं कोणी पॅलेस्टीनमध्ये कोणी नाही. हम्म. पॅलेस्टीन ऑथॉरिटीमध्ये आणि संपूर्णपणे नेतृत्व जे आहे ते हमासकडे आहे किंवा पॅलेस्टीन ऑथॉरिटीकडे आहे. हम्म. त्या दोघांनाही, म्हणजे हमासबद्दल तर वेगवेगळे मत आहेत, दहशतवादी संघटना, आणि ज्या स्वरूपानं म्हणजे हमास देखील कोणाबद्दल पॅलेस्टिनियनबद्दल एवढे लोक मारले गेले, पण जगात तुम्ही बघा ना काय प्रतिक्रिया आहे. पॅलेस्टिनच्या बाजूनं जेवढं लोक उभे राहिले पाहिजेत तसं कुठे नाही, बिलकुल. एवढे लोक मारले गेले, 70,000. म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं की एक जागतिक राजकारणात किंवा प्रोटेस्ट हमासच्या ऐवजी हम्म. जर त्या ठिकाणी एक नॉन व्हायलंट फॉर्ममध्ये जर लोकांनी रेजिस्टन्स केलं असतं
तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला अधिक पाठिंबा मिळाला असता, समर्थन मिळालं असतं असं माझं मत आहे. कारण आता इंटरनॅशनल कम्युनिटी देखील त्यांना युद्ध नको आहे, त्यांना हिंसा नको, त्यांना व्हायलन्स नको, त्यांना दहशतवाद नको. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी इन्क्लुडिंग पॅलेस्टाईन आणि सगळ्यांनीच कुठेतरी एक नवीन फॉर्मॅटचा विचार करावा लागेल. प्रोटेस्ट कशा स्वरूपानं करावं. कारण मला असं वाटतं की महात्मा गांधीचं वैशिष्ट्य यात होतं की त्याने सत्याग्रह, अहिंसा जे काही माध्यमं वापरली त्यामुळे मोठ्या संख्येत महिला सहभागी झाली. आता पॅलेस्टिनियन मुवमेंट असेल, हमास, याच्यात महिला नाही आहे तसं म्हणण्याचं काही कारण नाही. इव्हन आपण कुर्दिश याच्यात पाहिलं तर कुर्दिशमध्ये देखील सशस्त्र संघर्ष त्याचा सुरू आहे, पण त्यात महिलाही आहेत. पण ह्याच्या विरुद्ध पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानमध्ये जे सुरू आहे तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आहे. पण त्याचसोबत आज बलुचिस्तानमध्ये सगळ्यात जास्त पाठिंबा ते डॉक्टर महारंग बलोच या महिलेला मिळतो. कारण ती अहिंसे बद्दल बोलते. ते सांग पाकिस्तान सरकारसाठी इतर जे काही लोक आहेत ते जेवढे त्यांना अडचणीचे वाटतात त्यापेक्षा महारंग बलोच त्यांना जास्त अडचणीची वाटते. म्हणून महारंग बलोच 1 वर्षापासून आतमध्ये आहे, तुरुंगात आहे. आणि म्हणजे ही ताकद आहे, माझं म्हणणं आहे, ही ताकद आहे. नॉन व्हायलन्स मुवमेंटची. हां. आणि शेवटी अहिंसक आंदोलन किंवा पीसफुल याच्या महिला मोठ्या संख्येत येतात. मला असं वाटतं की पॅलेस्टिनियननी देखील याचा विचार केला पाहिजे की नो मोर की. आणि दुसरं की गेल्या आपण इतिहासात जर पाहिलं 52-53 वर्षाचा इतिहास जर पाहिला जगाचा, तेव्हा सशस्त्र संघर्ष आपण एक म्हणू की 1971ला बांगलादेश अस्तित्वात आलं, कारण तिकडची मुक्तीबाहिनीनी शस्त्र घेतलेली. परंतु तो संदर्भ वेगळा होता, परिस्थिती वेगळी, भारताचा पाठिंबा होता. त्यानंतर एरिट्रियामध्ये आपण पाहिलं की आर्म रिव्होल्युशन झालं. पण अदरवाईज जगात कुठेही ते झालं नाही. आणि आता ते स्वप्न बघायचं लोकांनी बंद केलं पाहिजे, माझं मत आहे. की त्यातनं कुठेही काय होणार, कारण स्टेट इज ऑलवेज मोर पॉवरफुल, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आणि शेवटी आंतरराष्ट्रीय समुदायाची तुम्हाला सहानुभूती पाहिजे असेल तर तुम्हाला अहिंसेबद्दल बोलावं लागेल, पीसफुल मीन्सबद्दल बोलावं लागेल. आणि त्या पॅलेस्टिनच्या संदर्भात. पण जर का मला ह्याच्यातच पॅलेस्टीनबद्दल पण एक प्रश्न असा होता की अमेरिका युजली असं दाखवते सगळ्या देशांमध्ये की आम्ही शांती प्रस्थापित करायला आलेलो आहे. म्हणजे इराणमध्ये पण त्यांना तेच करायचं होतं, इराकमध्ये पण तेच करायचं होतं, सौदी किंवा बाकीच्या राष्ट्रांमध्ये पण व्हेनेझुएलामध्ये पण तेच करायचं होतं, व्हिएतनाममध्ये पण तेच करायचं होतं की शांती प्रस्थापित करायची. तर शांती प्रस्थापित करायच्या नावावर त्यांनी जे काही केलं त्या म्हणजे अमेरिकेने ज्या ठिकाणी पाय ठेवला त्या राष्ट्राचं ती राष्ट्र संपूनच गेलेली, त्यांचं काही ना काही वाईटच झालेलं आहे. मग अगदीच जवळ इस्रायल पॅलेस्टीनच्या याच्यामध्ये अमेरिका ॲक्टिव्हली हस्तक्षेप करून इस्रायलला थांबवत का नाही? कारण की तिथे इथं शांतता पसरवायची गरज आहे, पीसची गरज तिथे पण आहे. 70,000 लोक गेले. आता शांतताबद्दल 2011मध्ये अरब स्प्रिंग झालं, तेव्हा लोकशाहीसाठी. आणि आपण बघितलं सद्दाम हुसेन, इराकमध्ये काय झालं, लिबियामध्ये काय झालं, गदाफी सोबत, संपूर्ण क्युबामध्ये अरब स्प्रिंगचं. आणि त्याच्यात एक ट्युनिशिया जर सोडलं, ट्युनिशियात जे काही वेगवेगळ्या जाती जमाती किंवा अशा स्वरूपानं सिव्हिल वॉर वगैरे काही झालं नाही. आणि तिकडे एक स्टेबल नवीन डेमोक्रेटिकली इलेक्टेड सरकार आली.
पण ट्युनिशियाशिवाय सगळीकडे आज इराकमध्ये काय स्थिती आहे मला सांगा तुम्ही. इराकमध्ये बगदादमध्ये कोण रूल करतं कोणालाच कळत नाही. एवढ्या आतमधल्या मारामाऱ्या, वेगवेगळ्या जाती जमातीमधले भांडणं, सिव्हिल वॉर्ससारखी स्थिती आहे. लिबिया एकेकाळी गदाफीनी, म्हणजे गदाफी डिक्टेटर होतो याबद्दल दुमत असायला काही कारण नाही, पण त्यांनी सगळ्या वेगळ्या जमातीच्या लोकांना जे अदरवाईज युद्ध वगैरे करत होते त्या सगळ्यांनी त्यांनी एकत्र ठेवलेलं. आज तिकडे कॅओस निर्माण झालाय. सेम असं इराणबद्दल पण बोललं जात होतं ना, की कारण की असं जगभरातनं असं येतं की महिलांवर फार अत्याचार होतात इराणवर, महिला अशा आहे, महिला तशा. पण लिटरसी रेटमध्ये भारताच्या महिलांपेक्षा पुढे इराणच्या महिला. ते खरं आहे, पण त्यासोबत इराणमध्ये महिलांवर प्रचंड अत्याचार झाले हे आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणजे अनेक उदाहरणं म्हणजे देता येईल. म्हणजे 2022चीच गोष्ट करायची तर अमिनी महशी नावाची एक 22 वर्षाची कुर्दिश मुलगी तेहरानमध्ये आली. तिचा हिजाब व्यवस्थित नव्हता, पोलीस पकडून गेली आणि कस्टडीत मेली. त्यानंतर एवढा प्रचंड इराणमध्ये संताप निर्माण झाला की सगळ्या महिला हे ते सगळे रस्त्यावर उतरले. 5 ते 6 हजार लोकांना ठार मारलं सरकारने, 5 ते 6 हजार लोकांना. आता डिसेंबर जानेवारीमध्ये जे आंदोलन झालं, सुरुवात झाली व्यापाऱ्यांकडनं. डिसेंबरमध्ये व्यापाऱ्यांचं आंदोलन झालं, मग त्याला ते धार्मिक सत्ताविरोधी आंदोलन त्याचं रूपांतर झालं. किमान 10,000 लोकांना ठार मारलं यावेळेस, किमान 10,000 लोकांना. अनेक लोकांना मृत्यूदंड देण्यात आलाय. मग तरीही रिजिम चेंज का नाही झाली? नाही ना, शेवटी एवढं ब्रुटल रेजिम आहे ना. मी तुम्हाला सांगतो की 79मध्ये 79मध्ये इस्लामिक क्रांती झाली. हा, तिथे इस्लामिक क्रांती आली. आयतुल्ला अली खोमेनी खोमेनी आले आणि सगळ्यात आधी महिलांवर बंधन आणले. ते सगळ्यात आधी मोठ्या प्रमाणात लाखोंचे मोर्चे निघालेले महिलांचे तेव्हा बंधनाच्या विरोधात. मारहाण सगळं करून चिरून टाकण्यात आलं. त्यानंतर जेवढे लेफ्ट डेमोक्रेट लिबरल लोक होते त्या लोकांचं मॅसेकर करण्यात आलं इराणमध्ये. पण इराणच्या लोकांचं एक वैशिष्ट्य आहे आणि इराणचे लोक खूप बहादूर आहे, ब्रेव आहे. एवढे 10,000 हजार लोकांना मारून टाकण्यात येतं तरी जर 4-5 वर्षांनी लोक आंदोलन करतात. हा ट्रेंड जो आहे ना, 4-5 वर्षांनी लोक आंदोलन करतात, 10,000 लोक मेले, परत कंटिन्यू. परत रस्त्यावर लोक 4-5 वर्षांनी उतरतात. हा करेज जो आहे ना याचा कौतुक केला पाहिजे. आणि या सगळ्या युद्धामध्ये ज्या प्रकारे स्टँड करतो इराण त्याचं यामध्ये असं झालं, माझं असं मत आहे की या युद्धामुळे हे जे काही तिकडच्या जे काही स्वातंत्र्य वगैरे ज्या महिलांना पाहिजे होतं त्यांचं जे काही आंदोलन झालं ना त्याला खूप नुकसान झालं आहे. कारण तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा अशा स्वरूपानं परिस्थिती निर्माण होते, तुमच्या देशावर हल्ला होतो, तेव्हा स्वाभाविक सगळेजण देशासाठी उभे राहतात. आणि अशा ह्याच्यात इराणमध्ये सत्ता धार्मिक कट्टरवाद्यांकडे आहे. कारण इराणचा सुप्रीम लीडर घटनात्मकच त्याला असं म्हटलं तर धर्मगुरू आहे, स्पिरिच्युअल, म्हणजे त्याच्याकडे सर्व सत्ता आहे, म्हणजे प्रेसिडेंटकडे नाही. एक लक्षात घ्या. आणि यामुळे या सगळ्या याच्यामुळे आता असं झालं की अध्यक्ष असतील किंवा आता नवीन जे काही आयतुल्ला अली खामेनीचा मुलगा मोत्तबा, तो नवीन स्पिरिच्युअल लीडर आहे, रिलिजियस लीडर आहे. तर या लोकांचं धार्मिक जी काही सत्ता जी काही होती ती अधिक मजबूत होणार आहे, लक्षात घ्या. आणि त्या स्वरूपानं महिलांचं आंदोलन जे आहे ते अजूनही आता वीक होणार. कारण अशा युद्धाचा फायदा शेवटी धार्मिक शक्तींनाच होतो आणि इराणमध्ये तो झाला आहे. आता यांचं जे काही गणित जे काय होतं की लवकरच सत्तांतर करू आपण,
कारण म्हणून तुम्हाला लक्षात असेल की ट्रम्पने असं म्हटलेलं की तुम्ही इराणला सांगितलेलं तुम्ही हत्या करणं बंद करा, नाही तर आम्ही त्यांच्या मदतीला येऊ. सुरुवातीला हे म्हटलं. नंतर हल्ला केल्यानंतर ट्रम्पने म्हटलं आता तुम्ही सत्ता ताब्यात घ्या, आम्ही आलो. हम्म. हं? पण तो आता असे ताब्यात घेता येत नाही ना. हम्म. सत्ता ताब्यात घेणं काही सोपं नसतं. आणि हे जे काही लोक आंदोलन वगैरे करतात ते त्या स्वरूपानं ऑर्गनाईज नसतात. हे स्पॉन्टेनियस आंदोलन, हे जे काही असतं ना ते स्पॉन्टेनियस आंदोलन असतं. त्या आंदोलनाचं नेतृत्व कुठल्या पक्षाकडे किंवा अशा बरोबर नाही. म्हणून मग ते रिझिम चेंज करणं सोपं नाही किंवा- स्पॉन्टेनियस आंदोलन होतं. हम्म. आणि म्हणून ते काय सत्ता काबीज करू शकत नाही, की आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून की माझं असं मत आहे की या सगळ्या ह्याच्यात महिलांच्या आंदोलनाला खूप मोठं नुकसान झालेलं आहे. हम्म. कारण आता यापुढे युद्ध कधी थांबणार कोणीच सांगू शकत नाही असं म्हटलं जातं. मी एका माझ्या लेखाची सुरुवातच अशी केली, माझं पहिलंच वाक्य मी असं लिहिलेलं एका लेखात की युद्ध सुरू करणं सोपं असतं हम्म. पण ते थांबवणं कठीण असतं. हम्म. म्हणजे युद्ध कधी थांबायचं, युद्ध थांबवण्यासाठी कुठली परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे. हम्म. आणि जर त्या स्वरूपानं नाही झालं तर प्लॅन बी तयार असला पाहिजे. हम्म. तर इकडे अशा स्वरूपात काही प्लॅन नाही. रोज $2.5 अब्ज युद्धात खर्च होत आहेत रोज. 3 आठवडे झाले. हं? हे युद्धात खर्च, हे जळणं, तेल, युद्धनौका, मर्चंट शिप वगैरे जे काही त्याचं नुकसान आहे, ते सगळं वेगळं. पण रोज $2.5 अब्ज एवढं नुकसान होत आहे. आणि तेल $200 पर्यंत जाऊ शकतं. इंडियन रुपी लवकरच सेंच्युरी हम्म. करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हं? त्यामुळे हे सगळं जे काय आहे तुमच्या आणि माझ्या घरी आलेलं आहे. आपण गॅस पुरवठा सरकार सांगते हा सगळे अफवा आहे. ही अफवा असती तर बहुतेक हॉटेली मुंबईतल्या 30% हॉटेल बंद आहेत. हम्म. ज्या हॉटेली चालू आहेत तिकडे मेनू कमी करून टाकला आहे. हम्म. आता मी नाशिकला एका ठिकाणी जेवायला गेलेलो, तिकडे मर्यादित मेनू, त्यातच तुम्ही खा. हे रियालिटी आहे. आणि जर युद्ध पुढे चालू राहिलं तर काय परिस्थिती निर्माण होईल आपण लक्षात केलं पाहिजे. आणि म्हणून आपण इराणच्या सोबत जर राहिलो असतो तर कदाचित होर्मुझ सामुद्रधुनी की ज्या स्वरूपानं इराणनी चीन आणि रशियाला अलाव केला आहे त्या स्वरूपानं आपल्यालाही केलं असतं कदाचित, कारण आपले त्या स्वरूपाचे संबंध राहिले आहेत हम्म. इराणशी. जेवढ्या लवकर युद्ध संपेल तेवढं चांगलं आहे. चांगलं. बरोबर. आणि युद्ध करणाऱ्यांच्या लक्षात येईल की युद्ध सुरू केल्यानंतर प्रत्येक वेळी विजय होतो असं नाही. हम्म. अमेरिकाने आजपर्यंत एकाही युद्धात विजय मिळवलेला नाही. आणि इकडेही. मोस्ट पॉवरफुल मिलिटरी असताना. आणि दुसरं की विजय मिळाला असं आपण गृहीत धरलं हम्म. तरी ॲट व्हॉट कॉस्ट. हम्म. हजारो माणसांची हत्या करून. हम्म. आणि ट्रम्पने तर असं म्हटलं की म्हणजे ट्रम्प किती सिरियस आहे, हम्म. किती गंभीर आहे. त्याचं एक मी उदाहरण देतो. परवा इस्रायलने इराणच्या पार्स ऑइल फिल्डवर हम्म. हल्ला केला. प्रचंड मोठं आणि प्रचंड क्षमता असलेलं ऑइल फील्ड आहे. ट्रम्पने म्हटलं मला हे माहीतच नव्हतं. म्हणजे दोन्ही राष्ट्र यांच्यात काही कोऑर्डिनेशन नाही. एका ठिकाणी ट्रम्पने असं म्हटलं की
हे गंमत म्हणून बोट बुडाली ते पाहण्याची गंमत वेगळी असते. ही गंमत नसते. हम्म. इट्स अ सिरियस मॅटर. आणि अशात तुम्ही गंमत हा शब्द वापरून म्हणजे तुम्ही युद्धाबद्दल देखील सिरियस नाही, तर इतर बाबतीत तुम्ही काय सिरियस असणार? इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये एप्स्टीन किंवा अशा सगळ्या गोष्टी बाहेर येत असताना डोनाल्ड ट्रम्प किंवा यासारख्या नेत्यांवर काही कारवाई का नाही होते? तिथली सरकार किंवा तिथले लोक उठाव करून म्हणजे काहीही का नाही होते? ते खरंच म्हणजे खूपच कठीण आहे. म्हणजे एकूण जग ज्या स्थितीत आज आहे, हम्म. की म्हणजे मी माझ्या काळात समजतो, वेन आय वॉज यंग, तरुण असताना, हम्म. तर आता प्रत्येक याच्यात मध्यमवर्गीय जो मिडल क्लास, की ज्याच्याबद्दल म्हटलं जातं ओपिनियन मेकर, हम्म. तो ओपिनियन मेकर जो आहे मध्यमवर्ग, तो रस्त्यावर उतरायचा हम्म. लहान सहान गोष्टीसाठी देखील. आज हाच मध्यम वर्ग, तो ओपिनियन मेकर, हम्म. तो संतुष्ट आहे सगळ्या ह्याच्यात. तो रस्त्यावर उतरतच नाही काही असलं तरी. आणि जगभरात असं होतंय. आणि सगळीकडे आहे, सगळीकडे आहे. हम्म. सिनारिओ सेम एव्हरीव्हेअर. हम्म. त्याला असं कारण असं की लोकांना आता म्हणजे काही होईल असं वाटत नाही. हम्म. निराशावाद. एकतर निराशा, फ्रस्ट्रेशन असेल, हम्म. किंवा या मध्यमवर्गीयाला की आपल्याला संधी आहे वरती जायची. वर्ग बदलायचे. हां, हम्म. त्यामुळे आपण कशासाठी हम्म. या सगळ्या ह्याच्यात जायचं. एकतर हे असेल. पण ओपिनियन मेकर जो आहे तो मध्यमवर्गीयच आहे, तेव्हाही होता आणि आजही आहे. अनफॉर्च्युनेटली आज हा जो मध्यमवर्गीय आहे तो यथास्थितीवादी झालेला आहे. ही इज हॅपी. हम्म. आणि सगळीकडे म्हणजे एव्हरीवेअर, म्हणजे भारतच नाही. सगळीकडेच तसं ती परिस्थिती आहे. Same. ब्रिक्समध्ये जे आता 11 राष्ट्र आहेत, पहिले 5 होते नंतर 11 झाले. तर या सगळ्या ब्रिक्स स्टेटमेंट बेसिकली का नाही काढत आहे सध्या? आपण चेअरपर्सन असल्यात, इंडिया चेअर होल्डर आहे तरी सुद्धा इराणच्या बाजूने, नाही, इराणनी तर मुळात विनंती केली आहे भारताला. की तुम्ही स्टेटमेंट काढा. हां, कारण भारत ब्रिक्सचा चेअर आहे. हम्म. त्यामुळे भारताने सगळ्या राष्ट्रांची संवाद करून, डायलॉग करून स्टेटमेंट काढलं पाहिजे. कारण मागच्या वर्षी ब्राझील चेअर होतं आणि तेव्हाच 12 दिवसाचं युद्ध झालेलं, जून महिन्यातलं. तेव्हा स्टेटमेंट निघालेलं. तर भारताकडून असं सांगण्यात आलं आहे की या ह्याच्यावर वेगवेगळ्या राष्ट्रांची वेगवेगळी मतं आहेत. आणि ते खरं आहे, वेगवेगळ्या राष्ट्रांची वेगवेगळी मतं आहे. पण तरी देखील काही त्यातलं ज्या ह्याच्यावर सहमती, एक स्टेटमेंट तरी यायला पाहिजे, किंवा बेसिक स्टेटमेंट, वॉट एव्हर इट इज, स्टेटमेंट यायला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, मेहनत केली पाहिजे. आणि बिंग अ ब्रिक्स चेअर, ती जगाची म्हणजे इराणचीच नाही, तर ब्रिक्स राष्ट्राची आणि एखादी इंटरनॅशनल कम्युनिटी. कारण इंटरनॅशनल कम्युनिटीचं देखील लक्ष असतं की बाबा ब्रिक्सचं काय म्हणणं आहे याबद्दल. हम्म. शेवटी प्रत्येक ऑर्गनायझेशनची भूमिका स्पष्ट व्हायला पाहिजे. आणि आवश्यक नाही की भारताची जी काही भूमिका आहे ती आणि रशियाची या प्रश्नावर सारखी असेल याची काही आवश्यकता नाही. पण काही मुद्दे असे असतील की ज्यात दोघांचं म्हणजे आता युद्ध थांबलं पाहिजे, यावर तर कोणाचं दुमत असायला काही कारण नाही. किंवा डिएस्केलेट करा, यावरही काही मतभेद असण्याचं कारण नाही. तर किमान अशा स्वरूपाचे जे काही मुद्दे असतात, तर ब्रिक्सची भूमिका त्यातनं की ब्रिक्स युद्ध थांबवण्याच्या बाजूचे आहे. ब्रिक्स म्हणतंय की बाबा तुम्ही युद्ध थांबवा,
तुम्ही एवढे जे काही शस्त्राचा जो काही उपयोग करता तो थांबवा. तुम्ही शाळेवर, हॉस्पिटलवर क्राईम्स नका करू. वॉर क्राईम जे आहे ते वॉर क्राईम करू नका असं तुम्हाला सांगता येतं. आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि मला असं आहे की अजूनही वेळ गेलेला नाही. हम्म. त्याचबरोबर स्टेटमेंट काढलं पाहिजे आणि काढतील अशी अपेक्षा आहे. ओबामाच्या काळात जेव्हा त्यांनी जी ट्रीटी साईन केली होती त्याबद्दल पण थोडंसं एक्सप्लेन करा ना. तर एक लक्षात घ्या की ओबामाने जो काय प्रयत्न केलेला 2015ची गोष्ट आहे. ओबामाने प्रयत्न केलेला इराण, अमेरिका आणि इतर युरोपची राष्ट्र या सगळ्यांनी इराणला एकत्र येऊन इराण न्यूक्लिअर कार्यक्रम पुढे नेणार नाही, अणु कार्यक्रम पुढे नेणार नाही अशा स्वरूपाचा एक करार झालेला. त्या करारातनं ट्रम्प बाहेर पडले, बाहेर निघाले. पण बाकी जे काही राष्ट्र आहेत, जर्मनी किंवा हे सगळे जे काही राष्ट्र किंवा युरोपियन युनियन, ते त्या करारात सहभागी आहे. आणि दुसरं की मुद्दा असा आहे की त्या कराराचा देखील प्रयत्न होता की अणु कार्यक्रम जो आहे तो अणु कार्यक्रम थांबवला पाहिजे. आणि आयडियली कुठल्याच राष्ट्राकडे अणुबॉम्ब असता कामा नये. आयडियली नवीन कोणी अणुबॉम्ब बनवता कामा नये. कारण आपण पाहिलं हिरोशिमा नागासाकी आणि ते खूप प्रिमिटिव्ह हो. अणुबॉम्ब होते, खूप प्रिमिटिव्ह होते. म्हणजे आता त्यापेक्षा तर कितीतरी पटीनं हो. आता जास्त सोफिस्टिकेटेड, अधिक क्षमताचा आता अशा स्वरूपानं. आता परवा एक बॉम्ब टाकला अमेरिकेने, त्याचं वजन 2000+ किलोचं होतं. एवढ्या क्षमतेचं बॉम्ब होता. तर ऑब्वियस की अणु कार्यक्रम थांबवण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. पण शेवटी असं आहे की अमेरिका स्वतःच का नाही टाकत? आज म्हणजे एक नंबरचं जर आपण पाहिलं वॉर हेड्स न्यूक्लिअर, तर शीतयुद्धाच्या काळात जेवढे होते त्याच्यापेक्षा आज कमी आहे. कारण अमेरिका आणि रशियाने बरेच डिस्ट्रॉय केलेत, पण ते एवढे नाही डिस्ट्रॉय केलेत. म्हणजे आज जगात जेवढे अणुबॉम्ब आहे त्याचा विचार करता पृथ्वी 100 वेळा संपू शकतील एवढे अनुभव आहे. म्हणजे नावासाठी भारताकडे 135च्या आसपास न्यूक्लिअर वॉरहेड्स आहेत, पाकिस्तानकडे 145च्या आसपास आहे. हे ऑफिशियल कोणीच हे नसतं. हे जे काही स्टॉकहोममध्ये एक सुप्री नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, त्याच्याकडनं दरवर्षी अशा सर्वांना ते सांगतात की याच्याकडे एवढी असण्याची शक्यता आहे, एवढ्याकडे एवढी असण्याची शक्यता आहे. पण एवढ्या बॉम्बची गरजच असते. अणुबॉम्बची अणुबॉम्ब 1 किंवा 2च पुरेसे असतात. हां, पण एवढे आहेत. म्हणजे मी एका कॉलेजमध्ये म्हणत होतो की मेयर्स ऑफ पीस नावाची एक संघटना आहे. त्याचे अध्यक्ष हिरोशिमाचे महापौर असतात नेहमी. हो, आणि हिरोशिमाचे महापौर यासाठी की हिरोशिमा सगळ्यात पहिल्यांदा जगात अणुबॉम्बचा अनुभव घेतलेला. तर त्या मेयर्स फॉर पीस दरवर्षी जगाला सांगत असतात हे की प्रत्येक देशाने त्यांचा जो काही डिफेन्सचा जो काही खर्च आहे तो 5% कमी करावा, प्रत्येक देशाने, प्रत्येक राष्ट्राने. आणि त्यांचं म्हणणं आहे, आणि ते खरं आहे, म्हणजे तुम्ही डिफेन्सचा खर्च वाढवता तेव्हा तो खर्च तुम्ही इतर खर्च कमी करून वाढवता तिकडे. आणि इतर कुठला खर्च कमी करता तुम्ही? तर सोशल सेक्टर जे असतं, प्रायमरी एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, इलेक्ट्रिफिकेशन असेल, पाणी आहे, या सगळ्याचा जो काही जे अलॉटमेंट व्हायला पाहिजे ते तुम्ही डिफेन्समध्ये देता. आणि प्रत्येक राष्ट्र सांगू शकतं की अमुक राष्ट्राकडे जास्त शस्त्र आहे, त्यांचं डिफेन्स बजेट एवढं आहे, म्हणून आपल्याला हे वाढवणं भाग आहे. पण मेयर्स फॉर पीस की ज्यांनी हिरोशिमा म्हणजे स्वतः जे अनुभव घेतला आहे ते लोक म्हणतात इनफ इज इनफ. कुठेतरी सुरुवात करा. संपूर्णपणे कोणी म्हणत नाही की बाबा संपूर्ण निशस्त्रीकरण करा असं कोणी म्हणत नाही, पण किमान त्यात थोडं तुम्ही कपात करत जा.
कमी करा आणि करायलाही हवी हां जगाने पण. थँक्यू सो मच सर, तुम्ही वेळ दिला. ॲक्च्युली या मिडल ईस्टर्न राजकारण असो किंवा ओव्हरऑल जे जिओ पॉलिटिकल राजकारण आहे त्याबद्दल एक नवीन गोष्ट पण मला आज शिकायला मिळाली की न्यायासाठी कुठलंच युद्ध होत नाही. ते अनजस्टिससाठीच होतं. सो आज आपल्या पॉडकास्टमधनं मला तर नक्कीच वाटतं की आपले जे लिसनर्स असतील, व्ह्युअर्स असतील, त्यांना ही गोष्ट नक्कीच मिळणार आहे. थँक्यू सो मच, तुम्ही तुमचा वेळ दिला आणि आपल्या पॉडकास्टवर आलात. थँक्यू. सो तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर मेसेजही करू शकता, ज्याचं नाव आहे आमच्या इंस्टाग्राम हँडलचं सुपर देसी टॉक्स. सोबत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पॉडकास्ट पोहोचवा, कारण आम्हाला तुमची खूप गरज आहे. येस, आम्हाला तुमची खूप गरज आहे, कारण की तुम्ही जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पॉडकास्ट हे चॅनल पोहोचवाल तितकेच चांगले चांगले विषय आम्ही हाताळू आणि पुढे जाऊ. थँक्यू सो मच.